आता बातमी आहे धनंजय मुंडेंसंदर्भातली। त्यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केले, यावरून न्यायालयाने आता सवाल उपस्थित केले आहेत। कोणत्या आधारावर कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केलेत अशी विचारणा नागपूर खंडपीठाकडून करण्यात आली आहे। याबाबत 2 आठवड्यात राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावं अशा सूचना खंडपीठाने दिल्या। 2023 मध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी स्वतःच निर्णय करत 2016 पासून सुरू असलेली डीबीटी योजना बंद केली आणि कृषी साहित्य खरेदी करून शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला। राज्य सरकारने सुमारे 104 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केलेला। मात्र या प्रकरणी खंडपीठात याचिका करणाऱ्या राजेंद्र पात्रे यांनी बाजार मूल्यापेक्षा जास्त किमतीत कृषी साहित्य खरेदी करून कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा दावा केलाय। नाही, उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादी कुठली केस होते किंवा पिटिशन होते तेव्हा उच्च न्यायालय सरकारला जे काही बाबी विचारतात, सरकार योग्य वेळी त्याचे योग्य उत्तर देत असतं। मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल, सरकार त्याचं उत्तर देईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।